नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। GCC TBC टायपिंग परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट यामध्ये इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा हिंदी असेल, या तीनही परीक्षेकरिता प्रॅक्टिकल एग्जाममध्ये जो काही 2 नंबरला क्वेश्चन विचारला जातो, प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे लेटर टायपिंग। आणि याच लेटर टायपिंग संदर्भात कंप्लीट गाईड आणि लाईव्ह डेमो दोन्हीही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आउट ऑफ मार्क कशा पद्धतीने मिळू शकतात याच्या काही टेक्निक्स असतील किंवा इन डिटेल्स गायडन्स असेल, संपूर्ण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि टायपिंग करणाऱ्या मित्रासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, लेटर टायपिंगसाठी आपल्याला एकूण गुण असतात ते 15 आणि या 15 गुणांचं विभाजन टायपिंगसाठी आपल्याला बरोबर 7.5 गुण आहेत आणि प्रेझेंटेशनसाठी 7.5 आणि दोन्ही मिळून आपल्याला 15 मार्क आहेत। लेटर टायपिंगसाठी जो काही वेळ आहे तो आपल्याला आहे जवळपास 30 मिनिटांचा आणि 30 मिनिटांमध्येच आपल्याला हे संपूर्ण लेटर कंप्लीट करायचं असतं। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एकूण गुण आपल्याला 15 आहेत, त्यामध्ये टायपिंगसाठी 7.5 आहेत आणि प्रेझेंटेशनसाठी 7.5 आहेत। यानंतर टायपिंगचे जे काही मार्क आहेत हे कोणत्या पद्धतीने चालणार, तर टायपिंगचे जे काही मार्क आहेत, प्रत्येक स्पेलिंग मिस्टेकसाठी आपला अर्धा मार्क कमी होणार आहे, प्रत्येक चुकीसाठी मार्क कमी होणार आहे। तुमचा स्पेलिंग मिस्टेक म्हणजे काय? स्पेलिंग मिस्टेक असेल, एखादा शब्द टाईप केलाच नाही, टाईप करायचाच राहून गेला, एक्स्ट्रा टाईप केला, मग ते कॉमा असेल, फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, काहीही असू द्या, प्रत्येक चूक ती मानली जाईल आणि प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क कमी होणार आहे। आणि 15 किंवा 15 पेक्षा अधिक चुका असतील तर आपल्याला 0 मार्क मिळणार आहेत। चुका म्हणजे काय? स्पेलिंग मिस्टेक, मिसिंग वर्ड, एखादा शब्द टाईप केला नाही, एखादा एक्स्ट्रा टाईप केला, इनकम्प्लीट टायपिंग, या सर्व प्रकारांसाठी आपल्याला चुका मानल्या जातील आणि या प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क वजा होणार आहे। मित्रांनो, टायपिंगमध्ये मार्क वजा होणं म्हणजे खूप मोठी शिक्षा आहे, कारण स्पीड पॅसेजमध्ये मिस्टेक होणं एक वेळ आपण मान्य करू, कारण वेळ कमी आहे, थोडासा डिप्रेशनमध्ये आपण जातो, घाबरल्यासारखं होतं। मात्र लेटरमध्ये या सर्व गोष्टी मान्य नाहीत, अपेक्षित नाहीत, कारण वेळ भरपूर आहे, अर्धा तास आहे, 30 मिनिटं वेळ आहे आणि प्रत्येक तुम्ही अक्षर चेक करू शकता। त्यामुळे अपेक्षित आहे 7.5 पैकी 7.5 इथं मार्क मिळणं। मग राहिलेले 7.5 मार्क कोणत्या पद्धतीचे आहेत, तर हेडिंग व्यवस्थित प्रेझेंट करणं, प्रेझेंटेशन म्हणजेच त्याला फॉर्मॅटिंग म्हटलं जातं आणि या फॉर्मॅटिंगसाठीच 7.5 मार्क आहेत। कोणत्या पद्धतीने आहेत, तर हेडिंगसाठी आपल्याला 1 मार्क आहे, रेफरन्स नंबर आणि डेटसाठी 1 मार्क आहे, ॲड्रेससाठी आपल्याला 1 मार्क असणार आहे, सब्जेक्ट रेफरन्ससाठी 1 मार्क आहे। इथपर्यंत हे 4 मार्क क्लिअर झाले। याच्यानंतर सॅल्युटेशन जे काही असेल त्याला अर्धा मार्क आहे। पॅरेग्राफसाठी 2 मार्क आहेत मित्रांनो, पॅरेग्राफमध्ये ते जस्टिफाय करणं असेल किंवा इतर गोष्टी असतील। सिग्नेचर व्यवस्थित लावण्यासाठी 1 मार्क आहे आणि एन्क्लोजरसाठी अर्धा मार्क आहे। या पद्धतीने टोटल 7.5 मार्क आहेत मित्रांनो। इथपर्यंत क्लिअर असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। फुल मार्क स्ट्रॅटेजी काय आहे? अगोदर तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन दिसणार आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला आन्सर घ्यायचा आहे। अनेक विद्यार्थी लेटर टाईप करत असतानाच ते फॉर्मॅटिंग करायला घेतात, तर असं करू नका मित्रांनो। सर्वात अगोदर लेटर टाईप करा, त्याच्यानंतर फॉर्मॅटिंग करायला घ्या आणि सगळ्यात शेवटी रीड करा, ती व्यवस्थित वाचा, काही शंका असेल तर चेक करून पहा आणि आउट ऑफ मार्क मिळू शकतात। मग सर हे कसं काय तुम्ही सांगता, जरा आम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवा। तर आता आपण लाईव्ह डेमो पाहणार आहोत मित्रांनो। जरी तुम्हाला या प्रेझेंटेशनमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये समजून घ्या। लगेच सुरू करूया पण हा प्रॅक्टिकली प्रश्न। मित्रांनो, आता आपण कम्प्युटर स्क्रीनला आलेलो आहोत।
आपल्याला लेफ्ट साईडला क्वेश्चन दिसत असतो आणि राईट साईडला त्याचा आन्सर द्यायचं असतं आणि वेळ आपल्याकडे भरपूर आहे, 30 मिनिटांचा वेळ आहे. ज्यावेळेस आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो त्यावेळेस हे दिसतंय त्या पद्धतीने फक्त लेफ्ट साईडला टाईप करत राहायचं, बाकी काहीही करू नका, काहीही करण्याची आवश्यकता नाही. सध्या फक्त दिसतंय त्या पद्धतीने टाईप करायचे. यामध्ये जर तुम्हाला कॅपिटल अक्षर दिसतील तर कॅपिटल, स्मॉल दिसतील तर स्मॉल, जसं दिसतं तसं टाईप करा. आता पहिलं जे आपलं हेडिंग आहे पूर्ण कॅपिटल आहे, मग यावेळी मी कॅप्स लॉक वापरतोय आणि कॅप्स लॉक लावून पूर्ण शब्द टाईप करतोय. आता मित्रांनो इथं लक्ष द्या, एक मी थोडंसं झूम करतोय. प्रत्येक शब्द संपल्यानंतर किंवा वाक्य संपल्यानंतर झूम करतोय, लक्ष द्या थोडंसं. बरेचसे विद्यार्थी इथं स्पेस देतात या पद्धतीचा, तर हा एक्स्ट्राचा स्पेस चुकांमध्ये गणला जातो. तर कृपया असा स्पेस काही देऊ नका. ज्यावेळेस आपलं पूर्ण वाक्य संपेल त्यावेळेस डायरेक्ट एंटर मारा, त्यानंतर एक्स्ट्रा स्पेस देऊ नका. ज्यानंतर दिसतंय तसंच टाईप करा, काहीही गडबड करण्याची आवश्यकता नाही. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. मित्रांनो रेफरन्स नंबर मी टाईप करतोय. ज्यावेळेस आपला हा रेफरन्स नंबर टाईप होईल, यानंतर मी झूम करतोय पुनश्च एकदा, स्पेस देऊ नका. रेफरन्स नंबर टाईप केल्यानंतर विदाऊट स्पेस डेट टाईप करायची आहे, स्पेस द्यायचा नाही. मी जाणीवपूर्वक तुम्हाला इथं टाईप करून दाखवतोय. डेट, मी झूम आउट करतो. डेट, यानंतर स्पेस असेल तर देऊ शकता. आता पहा इथं आपल्याला 8 दिलेलं आहे, दिसतंय? झूम करून दाखवतो. 8, दिनांक 8 आहे, ऑब्लिक 02 आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, इथं 08 लिहिण्याचा प्रयत्न करतात. तर तसं करू नका, जे दिलं तेच लिहायचं. आपण काहीही स्वतःहून बदल करायचे नाही. 2017 नंतर एक्स्ट्रा स्पेस देऊ नका, एंटर. आणि जसं दिसतंय तसं मी टाईप करतोय. जे आहे ते जसं दिसतंय तसं. पूर्ण जर कॅपिटल असेल तर तुम्ही बिनधास्त कॅप्स लॉक वापरू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. यानंतर रेफरन्स, मित्रांनो मी कुठेही एक्स्ट्रा स्पेस दिलेला नाही. ज्या पद्धतीने मी टाईप करतो त्याच पद्धतीने कराय. अगोदर फक्त टाईप करून घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही त्याला फॉर्मॅट करत राहा. आता डिअर सर नंतर मी फक्त एक टॅब देतोय. तुम्हाला सुरुवातीला टॅब द्यायची असेल तर देऊ शकता, द्यायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. मी मात्र टॅब देऊन टाईप केलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. यानंतर मात्र मी थोडंसं तुम्हाला स्किप करून दाखवतो. मी टाईप करतो पूर्ण पॅसेज आणि यानंतर आपण डायरेक्ट पुढे जाऊयात. मित्रांनो आता मी पूर्ण पॅसेज टाईप केलेला आहे आणि यानंतर थँकिंग यू एक टॅब देतोय आणि टॅब दिल्यानंतर मी थँकिंग यू टाईप करतोय. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू शकता. म्हणजे अगोदर तुम्ही इथं टॅब द्यायचे न द्यायचे, तुम्हाला जर सलग टाईप करायचं तर करू शकता. यानंतर यू आर फेथफुली कुठेही एंटर द्यायचा नाही. मी कुठेही एक्स्ट्रा एंटर दिलेला नाही. जेवढे गरजेचे आहेत तेवढेच, एक्स्ट्रा एंटर दिलेले नाहीत. यू आर फेथफुली, यानंतर झोनल मॅनेजर, मित्रांनो आता लक्ष द्या. पूर्ण मी या ठिकाणी
आपला लेटर टाईप केलेला आहे, मात्र आता फॉर्मॅटिंग करायचं बाकी आहे. पूर्ण फॉर्मॅटिंग कसं करणार, कोणत्या पद्धतीने करणार, तर लक्ष द्या. आपण एक्स्ट्रा एंटर दिलेले नाहीत, मात्र आता आपल्याला एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहेत. एक्स्ट्रा एंटर किती आहेत लक्ष द्या, आणि तिथेच एक्स्ट्रा एंटर द्यायचे. लक्ष द्या, जे काही आपलं हेडिंग आहे, हेडिंग नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा. त्याच्यानंतर रेफरन्स आणि डेट 2 एक्स्ट्रा एंटर झाले. आणि जे काही आपलं सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या वरती एक्स्ट्रा एंटर द्यायचा. टोटल एक्स्ट्रा एंटर किती झाले आपले मित्रांनो 3. रेफरन्स नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा 4. आणि टोटल एक्स्ट्रा एंटर आहेत 6. याच्यापेक्षा एक्स्ट्रा एकही द्यायचा नाही. पूर्ण आपल्या लेटरमध्ये मी एक्स्ट्रा एंटर जाणीवपूर्वक बोलतोय. तुम्ही म्हणाल सर इथं हेडिंगमध्ये लिमिटेड नंतर एक एंटर दिला, पालघर नंतर, ते एंटर नाही येत पकडायचे. एक्स्ट्रा एंटर आणि हे 4 झाले. ॲड्रेस नंतर एक, रेफरन्स नंतर एक, ज्याला पाठवायचं आहे त्याच्यानंतर एक, आणि रेफरन्स नंतर एक. एकूण किती झाले आपले 4. आणि त्याच्यानंतर जे आहेत हे युअर फेथफुली जे आहे ना, याच्यानंतर आपल्याला 2 एक्स्ट्रा एंटर द्यायचे, 1 आणि 2. एकूण 6 एक्स्ट्रा एंटर दिले. आता याच्यानंतर लक्ष द्या, हे जे काही आपलं हेडिंग असेल ना, कोणतंही हेडिंग असू द्या, या हेडिंगला करायचं आहे फक्त बोल्ड आणि याला करायची फक्त अंडरलाईन. एवढंच करायचं, बोल्ड, अंडरलाईन. आणि पूर्ण ॲड्रेस आणि कंपनीचं हेडिंग, ॲड्रेस आणि हेडिंग या दोघांना पकडायचं आणि सेंटर अलाइनमेंट द्यायचं. याच्या पलीकडे काहीच करू नका मित्रांनो. एवढ्यासाठी आपल्याला 1 मार्क दिलेला आहे, मगाशीच आपण चेक केला. काय करायचं, फक्त हेडिंग, बोल्ड बस आणि अंडरलाईन, आणि त्याला काय करायचं फक्त सेंटर अलाइनमेंट. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यानंतर आपण रेफरन्ससाठी काम करणार आहोत. मित्रांनो रेफरन्स आणि डेटमध्ये आपण एकही स्पेस दिला नव्हता, एक्स्ट्रा एकही स्पेस द्यायचा नाही. लक्ष द्या, 1 मिनटं, मी तिथे तुम्हाला झूम करून दाखवतोय. आपण झूम करू त्याला एकदा. याच्यामध्ये एकही स्पेस दिलाय का आपण एक्स्ट्राचा, नाही दिला. तर स्पेस न देता त्या ठिकाणी कमीत कमी 3 टॅब द्यायचे, जे काही आपल्या कीबोर्डवरती आहेत. कमीत कमी 3. पहा, 1 2 3. मग तुम्ही 4 दिले तरी चालू शकतील, मी 4 दिलेत एकूण. याच्यानंतर याला काहीच करू नका, पण कमीत कमी 3. याच्यानंतर सब्जेक्ट पूर्ण सिलेक्ट करा, बोल्ड करा. रेफरन्स सिलेक्ट करा, बोल्ड करा. आता लक्ष द्या, अनेक वेळा विद्यार्थी काय करतात, सिलेक्ट करतात आणि टॅब देतात. आपल्याला एक टॅब द्यायचा आहे आता, तर सुरुवातीलाच कर्सर ठेवा सब्जेक्टच्या सुरुवातीला आणि एकच एक्स्ट्रा टॅब द्या. 1 मिनिट, 1 आहे का 2 आहे, तर 2. काय करायचं मित्रांनो, आता सब्जेक्टच्या सुरुवातीला कर्सर ठेवायचा. खूप विद्यार्थी ही गडबड करतात, सिलेक्ट करून टॅब देतात. तर सिलेक्ट करून टॅब दिला तर तुम्हाला दाखवतो परिणाम, ते अनेक वेळा पुढे जाईल, मात्र कन्फ्युजन असं होईल की काही वेळेला ते डिलीट होतं. जसं आपण बॅकस्पेसनी जातं ना ते, तर त्या पद्धतीने ते जातं. तर सिलेक्ट करून टॅब देऊ नका, सब्जेक्टच्या सुरुवातीला कर्सर ठेवा. आणि एकूण किती टॅब द्यायचे, 2. 1 2, संपलं काम आपलं. रेफरन्सच्याही सुरुवातीला कर्सर ठेवा, 2 टॅब द्या, 1 2. बस आपलं जवळपास 50% काम झालं. याच्यानंतर थेट या खाली. आता इथपर्यंत सर्वच्या सर्व काम केलंय आपण. डिअर सरला सोडायचं, म्हणजे जे काही सॅल्युटेशन आहे ते सोडायचं आणि पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा थँकिंग यू पर्यंत. आणि याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची. कोणती मित्रांनो, जस्टिफाय अलाइनमेंट. जस्टिफाय अलाइनमेंट दिल्याच्या नंतर
आपण जे काही युअर फेथफुली आणि झोनल मॅनेजर आहे याला सिलेक्ट करायचं. आता मित्रांनो याला आपल्याला 3.5 याच इंडेंटवरती आणून सोडायचं आहे. मग आता कोणत्या पद्धतीने आणायचं? काही विद्यार्थी टॅब देतात, बरोबर. तर तुम्ही टॅब दिला तर मी तुम्हाला मागाशीच बोललो, टॅब दिला तर आपलं ते कदाचित गायब होऊ शकतं, लिहिलेलं डिलीट होऊ शकतं, बॅकस्पेसनी ज्या पद्धतीने जातं त्या पद्धतीने. यापेक्षा तुम्ही 2 ऑप्शन वापरू शकता. एक तर अनेक विद्यार्थी वापरतात, हा जो माझा कर्सर आहे तुम्हाला दिसत असेल, इथे याला पकडून पुढे नेतात. पण गडबड अशी होती अनेक वेळा मित्रांनो की त्याला आपण पुढे ओढत गेलो तर काही वेळेला ते चुकून इकडे तिकडे होण्याची शंका असते. यापेक्षा होम मेनूमध्ये आपल्याला इन्क्रीज इंडेंट हा ऑप्शन दिसतो. दिसला तुम्हाला इन्क्रीज इंडेंट? मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं. इन्क्रीज इंडेंट बघा इथे आहे, दिसला का मित्रांनो? तुम्हाला दिसला? यस. या इन्क्रीज इंडेंटवरती आपण क्लिक करायचं कधीपर्यंत? हा जो आपला युअर फेथफुली 3.5 वरती सेट होत नाही तोपर्यंत. तर तो अर्ध्या इंचानंच पुढे सरकतो. आता तो आला 2 वरती, 2.5, 3 आणि 3.5 वरती आला. याच्यानंतरच त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. मित्रांनो आपलं 100% काम झालं असं वाटतं. हा जो काही एन्क्लोजर आहे ना आपला, याला लेफ्ट अलाइनमेंट ठेवायची आहे. मात्र मग तुम्ही म्हणाल सर आता तो लेफ्ट अलाइनमेंटलाच आहे ना. असं नाही आहे. आपण टाईप करताना जरी त्याला लेफ्ट अलाइनमेंटला ठेवला असेल तरी परीक्षेमध्ये त्याला फॉर्मॅटिंग देणं गरजेचं असतं. मग काय करायचं? आता तो लेफ्ट अलाइनमेंटलाच आहे, इथं दिसतोय तुम्हाला. एकदा क्लिक करायचं, तो जस्टिफायला जाईल. पुन्हा एकदा क्लिक करा, आता तो लेफ्ट अलाइनला आला. आता 100% आपलं लेटर टाईप करून झालं, फॉर्मॅट करून झालं. मित्रांनो यामध्ये कोणालाही काहीही शंका असेल, अडचणी असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता आपल्याकडे जवळपास 12 मिनटं शिल्लक आहे. आता एवढा 12 मिनटाचा वेळ जाणारही नाही, तुमचाही एवढा वेळ जाणार नाही, कारण जवळपास 18 मिनटं आपले गेलेत. पण का गेले? कारण मी तुमच्याशी बोलत बोलत या सर्व फॉर्मॅटिंग करत चाललेलो आहे. तुम्हाला एवढा वेळ जाणार नाही, जास्तीत जास्त 10 मिनटात लेटर होतं. मित्रांनो त्यानंतर आता तुम्हाला एक ना एक अक्षर चेक करू शकता. तुमच्या काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्यासुद्धा चेक करू शकता. याचा अर्थ तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. याच पद्धतीने तुम्ही गेला तर काहीही शंका असू द्या मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.